आज सकाळी आमच्या कोकणातल्या एका कार्यक्रमासाठी मी बेळगावमध्ये होतो. बेळगावमध्ये मी पत्रकार परिषद घेतलीच, परंतु महाराष्ट्रातल्या विषयावर महाराष्ट्रातच पत्रकार परिषद असावी या भावनेनं पुन्हा एकदा मी ही कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतोय. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला प्रतिसाद देत काल रात्री 2 वाजता त्यांचं आंदोलन जे थांबवलं त्याबद्दल देखील त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद देत असताना थोडी पार्श्वभूमी देखील सांगितली पाहिजे की ज्यावेळी भाजपाचे आमदार आदरणीय प्रसाद लाडसाहेब मनोज जरांगे पाटील साहेबांना भेटून आले, त्याच्यानंतर 2दा त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केली, मुख्यमंत्री महोदयांची देखील चर्चा केली आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सुरुवातीलाच मनोजदादा जरांगेंना विनंती केली होती, त्यांना आवाहन केलं होतं की अशा रणरणत्या आणि रखरखत्या उन्हामध्ये आपण आंदोलन करू नये. महायुतीचं सरकार म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी मराठा समाजासाठी निर्णय घेतले तसेच आता विद्यमान मुख्यमंत्री देखील घेत आहेत, ही भूमिका देखील एकनाथ शिंदे साहेबांनी मांडली होती. त्याच्यानंतर देवेंद्रजींनी देखील हीच भूमिका मांडली की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्या, आता ते देखील सकारात्मक ह्या सगळ्या दृष्टीमध्ये पावलं उचलत आहेत. आणि या सगळ्याची खात्री झाल्यानंतर काल रात्री 2 वाजता मनोजदादा जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन मागं घेतलं. पण हे आंदोलन मागं घेतल्यानंतर बेळगावमध्ये अचानक जो मला एक प्रश्न विचारण्यात आला, म्हणून मी खरं तरी आज पत्रकार परिषद घेतोय की या सगळ्या चर्चेमध्ये शिवसेना कुठं दिसली नाही अशा पद्धतीचा प्रश्न मला बेळगावमध्ये विचारण्यात आला. आणि त्याचा मला खुलासा करायचा आहे की स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे आवाहन केलं होतं. मी स्वतः माननीय प्रसाद लाडसाहेबांच्या संपर्कामध्ये होतो, मी स्वतः मनोजदादा जरांगेंच्या संपर्कामध्ये होतो आणि 3 ते 4 वेळा मी प्रसाद लाडसाहेबांना देखील विचारणा केली होती की जर आमच्या शिवसेनेच्या म्हणजे माझी त्या ठिकाणी जर आवश्यकता असेल तर मी तर त्या ठिकाणी यायला तयार आहे, अशा पद्धतीची भूमिका मी प्रसाद लाडसाहेबांकडे देखील मांडली होती. परंतु प्रसादजींनी मला असं सांगितलं की विखे पाटील साहेब जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितले की शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही 2 सरकार म्हणूनच या ठिकाणी आलेलो आहोत, त्याच्यामुळं रत्नागिरीवरनं अंतरवाली सराटीला एवढं लांब तुम्ही येऊ नका, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं मी किंवा कोणीही शिवसेनेचा मंत्री त्या ठिकाणी जाऊ शकला नाही. पण काल आपल्याला माहिती असेल की 8-8:30च्या दरम्यान शिवसेनेच्या वतीनं मी देखील एक ट्विट केलेलं होतं आणि त्या ट्विटमध्ये देखील मी हेच म्हटलं होतं की दोन्ही नेते मग एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे प्रामाणिकपणानं मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. इतर कुठच्याही समाजाचं काहीही कमी न होता मराठा समाजाला आवश्यक त्या सगळ्या न्याय देण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे, अशी दोघांची भूमिका आहे. आणि म्हणून आमचे काही हितचिंतक जे आहेत पक्षाच्या बाहेरचे, ज्यांना आमची फारच काळजी आहे, त्यांना हा प्रश्न पडतो की मग उदय सामंत का गेला नाही. उदय सामंत कदाचित यावेळी दिसला नसेल, पण उदय सामंत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीनं शासनाच्या शिष्टमंडळामधनं मनोज जरांगे पाटलांना भेटलेला होता. काल देखील माझा आणि तिथल्या सरपंचांचा आणि त्यांच्या कोर कमिटीतल्या काही सदस्यांचं देखील बोलणं झालं, वारंवार माझं बोलणं होतं. आणि आजही प्रामाणिकपणानं सांगतो की शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करते. इतर समाजाचं काहीही कमी होऊ नये ही देखील शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे. परंतु नाहक काही लोकांनी गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न करतात तो महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये पसरू नये यासाठी प्रामाणिकपणानं सकाळी पण मी पत्रकार परिषद घेतली, पण आज ती या ठिकाणी पत्रकार परिषद घेणं गरजेचं होतं, म्हणून आज या पत्रकार परिषदेला मी सामोरं जातो.